मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे। आज आपण हा आपला व्हिडिओचा व्लॉगचा 6वा पार्ट आहे आणि यामध्ये आपण सकाळी वॉकिंग झाल्यानंतर हे वॉर्म अप करताना आपले फ्रेंड आणि नवयुवक यामध्ये आहेत व सोबतच घरी आल्यानंतर मित्रांनो हे काल वाशिमवरून झाडं आणले होते 2-3 दिवस पूर्वी, परंतु वेळ हा मिळाला नाही। त्यानंतर हे घरी झाडं लावले आहेत। मित्रांनो, दिग्रस मधील जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत ते खरोखरच रोज ग्राउंडला येतात आणि इतर शहराच्या तुलनेत आपण पाहतो की दिग्रसमधील पोलीस भरती करणारे जे विद्यार्थी आहेत, मुलं आणि मुली दोन्ही ते खरोखरच मेहनती आहेत आणि रोज ग्राउंड केल्यामुळं जे शारीरिक आणि मानसिक हे स्वास्थ्य आपलं चांगलंच राहते। परंतु सोबतच आपण एखादं जनरल मासिक मित्रांनो, हा आपल्या दिग्रसचा जे आहे पोलीस भरती PSI भरती करणारे मुलं हे रनिंग स्टेप आपण बघू शकता। ही रनिंग स्टेप जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, आज आम्ही पण डेली वॉकिंग आणि डेली रनिंग व डेली एक्झरसाइज आता करायला सुरुवात केली आहे। आमचे मित्र विठ्ठलराव देशमुख सर व मी स्वतः रनिंग करताना आणि इथेच साईडला मित्रांनो आपल्या दिग्रसमधील PSI भरती करणारे जे वाघमारे आहेत आणि त्यानंतर गुघाने आहेत, तर हे जुने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक्झरसाइज करत आहेत। त्यांच्यासोबत पण आम्ही एक्झरसाइज आज सोबत केली व त्यांच्यासोबत एक्झरसाइज करत असताना हा आनंद घेतला। तर ह्या सगळ्या बाबी डेली वॉकिंग चॅलेंज आपण वॉकिंगचे जे फायदे आहेत मित्रांनो, आपण वॉकिंग ही केली पाहिजे। हे सर्व आपल्या दिग्रसचे यंगस्टर आहेत जे रेग्युलरली येतात आणि रेग्युलर व्यायाम करतात, ज्याने की आपलं शारीरिक व मानसिक स्वास्थ्य देखील त्यांचं चांगलं राहते। हे आमचे विठ्ठलराव व सोबतच आमचे जे आहे ते दुधाने सर पुसतचे आहेत, तर ते देखील व्यायाम करताना। परंतु ह्या सगळ्या यामध्ये आता फरक जो आहे हे 45 वर्षाचे आहे, तो हे नवयुवक 22-23 वर्षाचे आहेत। तर मित्रांनो, या नवयुवकासोबत आमच्याही ग्रुपचे मेंबर प्रॅक्टिस करताना हे दिग्रसला मित्रांनो डेली कॉलेज ग्राउंड असेल, त्यानंतर नवीन ग्राउंड झालेलं असेल, हा रेल्वे ट्रॅक आहे। या रेल्वे ट्रॅकवर देखील मित्रांनो हे सर्व विद्यार्थी आपले जे आहेत तर ते प्रॅक्टिस करताना आणि ते डेली 6 ते 7 किलोमीटर रनिंग मारतात आणि त्यानंतर हे त्याचं फिटनेस प्रॅक्टिस मित्रांनो चालू असते। हा एक मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीनं दिग्रसमध्ये मित्रांनो नवयुवक जे आहेत ते पोलीस भरती असेल किंवा वनरक्षक भरती असेल किंवा अन्य भरतीसाठी सज्ज असतात। आणि या ठिकाणी ही एक इमेज घेतली आहे। त्यानंतर घरी आल्यानंतर मित्रांनो हे विद्येचे झाडं आपण आणले होते, तर त्यासाठी खड्डा खोदून घेतला। 2 विद्येचे झाडं मी आणले होते व काही इंडोर प्लांट आणले होते। तर ह्यामध्ये मग व्यवस्थित मातीचा गड्डा खोदून घेतला। इथे गड्डा खोदायला काही आपल्याला भारी गेलं नाही, कारण की या ठिकाणी जे आहे तर माती भुसभुशीत होती व खाद्य जे आहे खत वगैरे ते व्यवस्थित असल्यामुळं इथे आपल्याला जास्त वेळ हा लागलेला नाही आहे। आता व्यवस्थित आपण याची पन्नी काढून घेतली व सोबतच जे आहे तर ते झाड या ठिकाणी विद्येचं आपण मित्रांनो लावण्यासाठी घेतलेलं आहे। आज 2 विद्येची झाडं लावली मित्रांनो आणि दोन्ही याचे गड्डे जे आहे ते विळ्यानेच झाले, कारण की इथे इतर प्लांट होते ते छोटे मोठे मी आता काढून टाकले आहे व 2 विद्येचे झाडं सर्व तो कचरा साफ केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपण लावण्याचा प्रयत्न केला आहे। तर या सगळ्या म्हणजे आपल्या प्राईम मिनिस्टरने एक विनंती केली आहे की एक पेड़ माँ के नाम ही आपल्याला याच्याप्रमाणे एक झाड यावर्षी लावण्याचं आवाहन केलं आहे। खरोखरच यावर्षी पाहतो आपण की जून महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये जी बरसात लागली, तर मित्रांनो हे सगळं जर आपल्याला बदलायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करणं आणि त्यासाठी प्लांटेशन मग घरी असो किंवा मग जंगलामध्ये असो किंवा आपल्या वनराईमध्ये असो, तर एक झाड जर प्रत्येकाने लावलं तर निश्चितपणे आपण महाराष्ट्रामध्ये छान अशी झाडं व निसर्गाला आपण मित्रांनो वाचू शकतो। यानंतर मित्रांनो लावलेल्या झाडाला आपण पाणी देतो आहे आणि हे पाणी मित्रांनो आपण छान देत आहे, जास्त न देता म्हणजे यानंतर हे दुसरंही विद्येचं झाड मित्रांनो आपण लावून घेतलं। ते देखील एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला असे 2 कॉर्नरला थोडं भिंतीपासून मित्रांनो कुठलेही झाड लावत असताना आपण ते दूरच लावायचं, जेणेकरून भिंतीलाही कारण आपण पाणी टाकत असतो व त्याच्या मुळा आतमध्ये म्हणजे न जाता त्या व्यवस्थित राहतील, ही काळजी मित्रांनो आपल्याला घेणं आवश्यक आहे। आणि या दुसऱ्याही झाडाला मित्रांनो मी पाणी देतो आहे, कारण की लावल्यानंतर थोडं कमीच पाणी द्यायचं। काल थोडं पाऊस आल्यामुळं या ठिकाणी मी कमी पाणी देतो आहे। त्यानंतर मित्रांनो बाहेर एक झाड जे आहे, हे झाड जे आहे आपण प्लांट आहे ते बाहेर लावलं आहे, बाहेरच्या व्हरांड्यात, म्हणजे जिथून आपण घरामध्ये एंट्री करतो तिथे देखील आज मित्रांनो मी 2 झाडं लावलेली आहेत। नंतर मित्रांनो झाडं लावल्यानंतर हे फोटो 1-2 काढलेले आहेत आपण, आणि आता नंतर आपण दुपारून जातो महादेव। मित्रांनो, आपण सध्या या नैसर्गिक परिसरामध्ये बघू शकता की हा हर्षीचा परिसर आहे
आणि साधारणतः पुसदवरून 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती आहे आणि उमरखेड रोडवरून हा 1 ते 1.25 किलोमीटर मित्रांनो उंचावरती हा पर्वत आहे। आणि यामध्ये आपल्याला श्री क्षेत्र महादेव संस्थान हर्षी, हे हर्षीचं संस्थान मित्रांनो पौराणिक आहे आणि हे ऐतिहासिकच आहे। आणि यामध्ये आता आपण वर जाऊया आणि श्री क्षेत्र महादेव संस्थान हर्षी, आणि इथे दरवर्षी यात्रा पण राहते आणि बरेच दिवस आपण पाहतो की या ठिकाणी भाविक भक्त जे आहेत तर ते उमरखेड आणि आजूबाजूच्या परिसरामधील मराठवाड्यामधील व दारवा दिग्रस पुसद नेर याही भागामधील भाविक भक्त इथे येत असतात। पुसदमध्ये ज्याप्रमाणे कार्लादेव मित्रांनो हे एक संस्थान आहे, तसंच हे हेमांडपंथी मंदिर जे आहे श्री क्षेत्र संस्थान हर्षी या ठिकाणचं आपण बघू शकतो। आता इथपर्यंत आता आपण आलेलो आहे आणि डेली वॉकिंग ग्रुपचे जे आपले सभासद आहेत, जे मेंबर आहेत व युवा मार्गदर्शन फेसबुक पेजला पण आपल्या जे लाईक करणारे आहेत त्यांनी देखील आपल्या पेजला या फॉलो करायला विसरू नका व आपलं यूट्यूब चॅनल पण आहे त्या चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करा। कारण या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये माणसाला सर्वात जास्त शक्ती देणारं हे अध्यात्म असतं। कारण आपल्या जीवनामध्ये जे आपण यशस्वी होतो तर त्या यशस्वी होण्यामागे आपली जी संकल्पना असते मित्रांनो, तर त्या संकल्पनेमध्ये आपला अध्यात्म आपल्याला जे आहे मनन चिंतन यासोबतच जे आहे तर आपल्याला एक सुखी जीवनाचा मंत्र देण्याचं काम अध्यात्म करत असतं। तर अध्यात्म आणि सोबतच आपलं जे जीवन आहे याची जर आपण सांगड घातली तर निश्चितपणे आपलं एक जीवन जे आहे ते आरामदायी जाऊ शकतं। आणि अशा नैसर्गिक स्थळांना व आध्यात्मिक स्थळांना जर आपण भेट दिली तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस आपला कमी होतो। आणि ज्या वेळेला आपण पाहतो की दैनंदिन रुटीन आपलं जे जीवनाचं असतं तर त्या जीवनातील रुटीनपेक्षा आध्यात्मिक क्षेत्राची जर आपल्याला आवड असेल तर त्या आवडीनुसार आपण या धार्मिक स्थळांना निश्चितपणे भेट द्यायला विसरू नका। श्री क्षेत्र महादेव संस्थान हर्षी हे आपल्याला उमरखेड आणि पुसद या रोडवरती आहे। पुसदवरून साधारणतः 14 किलोमीटर अंतरावरती हे तीर्थक्षेत्र आहे आणि उमरखेडवरून आपल्याला हे साधारणतः 25 ते 27 किलोमीटर अंतरावरती उमरखेडपासून आहे। इथे ओम नमः शिवाय आणि मुख्य प्रवेशद्वार हा दिलेला आहे। तर निश्चितपणे आपण देखील फॅमिलीसोबत एक दिवसाचं आध्यात्मिक ट्रिप करण्यासाठी आपण हर्षी या ठिकाणी येऊ शकता। साईडलाच मित्रांनो नंदी आहे आणि साईडलाच जे आहे तर गणेशाची मूर्ती पण आहे। या साईडला आपण बघू शकता की मंदिराचा जो होम असतो तर तो होम आहे आणि एकंदरीत परिसर या भागातला एवढा मोठा आहे की साईडला आपल्याला जर काही सामाजिक छोटं मोठं कार्य जर करायचं असेल तर त्या साईडला आपल्याला हॉल पण असलेला दिसतो। लहान मुलांसाठी खेळणे पण आहेत आणि बरीचशी लिंबाची झाडं या नैसर्गिक परिसर आहे। आणि मित्रांनो आता आपण साईडचा जो परिसर आहे तर तो साईडचा परिसर मला वाटते मागच्याच साईडला इथे जो आहे तो तलाव आहे, तर तो तलाव तो देखील आपल्याला जो मागचा पहाड दिसतो आहे तर तो चिखलदऱ्याप्रमाणेच आपल्याला फिलिंग येणारा हा पहाड आहे। सेम म्हणजे आल्यानंतर मला असं वाटलं परवाला चिखलदरा मी जाऊन आलो तर चिखलदऱ्याप्रमाणेच व्ह्यू असणाऱ्या ह्या पुसदच्या टेकड्या आहे मित्रांनो। आणि पुसद उमरखेड रोडवरती 12 किलोमीटर अंतरावरती या उंच पर्वतावरती आपण आलेलो आहे। आणि या पर्वताच्या साईडला आपण बघू शकता की जी शेतं आहेत ती आपल्याला अतिशय इथून म्हणजे जो रोड आहे आणि वर्धा यवतमाळ नांदेडचा जो रेल्वे ट्रॅक आहे मित्रांनो तो पण इथून जवळच आहे। जो 200 आणि डोंगरगाव या दोन गावाला असणारी जी जलाशय आहेत, जी धरणं आहेत ते आपल्याला दोन्ही या ठिकाणून दिसत आहेत। आणि या परिसरामध्ये जे आहे तर आध्यात्मिक आणि ज्याला आपण पर्यटन म्हणूया आणि जंगलामधला जो अनुभव असतो मित्रांनो तर तो नैसर्गिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही म्हणजे आपण भेटी या ठिकाणी आपण टाईम जो स्पेंड करायला पाहिजे तर विकेंडला जे आहे तर अशा आपल्या जवळपासच्या असणाऱ्या भौगोलिक आणि आध्यात्मिक व नैसर्गिक आपण क्षेत्राला भेटी देत राहिलं पाहिजे। कारण जीवनामध्ये आपल्याला स्ट्रेस कमी करायचा असेल तर अशा भेटी मित्रांनो गरजेच्या असतात। या साईडला आपण मंदिर वरच्या दिशेने आहे मित्रांनो, इथून 500 मीटरवरतीच आहे। छान असा हा जो डोंगर आहे मुरमाडचा तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। आपण समोर जाऊ आता, कारण समोर या परिसरामध्ये हर्षी गावामध्ये जे काही झाडं मित्रांनो लावलेले आहेत तर समोर आपल्याला दिसतात फुलाची झाडं आहेत। आणि जी आपली वनराई आहे पुसद तालुक्यातील
तर ही वनराई मित्रांनो जिवंत राहिली पाहिजे. आणि आज पाहतो आपण की पर्यावरणाच्या माध्यमातून जे मान्सून वेळेवर येत नाही आहे, तर तो मान्सून वेळेवर न येण्याचे कारण म्हणजे जंगलाचा भाग जो आहे मित्रांनो तो कमी होतो आहे. तर आता भविष्यामध्ये आपल्याला जंगल आपलं टिकवणं गरजेचं आहे. आपलं जर जंगल टिकलं तरच आपलं पुढची भावी पिढी, म्हणजे आपण पाहतो यावर्षी मे महिन्यामध्ये, म्हणजे मागील 15 वर्षामध्ये मे महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस आपल्या या परिसरामध्ये झाला. म्हणजे मे आणि जून महिन्यामध्ये जी आहे तर ती झडी आपण मागील 10 ते 15 वर्षामध्ये मित्रांनो पहिल्यांदा बघितली. तर हा पर्यावरणाचा संदेश, पर्यावरणाचं रक्षण आपण केलं पाहिजे. व पुसद जिल्ह्यामध्ये 1930 साली मित्रांनो जंगल सत्याग्रह झाला होता. म्हणजे पुसदला जे आहे तर ऐतिहासिकही बाजू आहेत, कारण महात्मा गांधीजींनी पहिला जो आहे मिठाचा सत्याग्रह केल्यानंतर दुसरा सत्याग्रह बेलगावान या घाटात पुसद ते दिग्रस रोड यावरती तिथेच मित्रांनो त्या जंगलामध्ये बेलगावांच्या त्या जंगलात जो आहे जो महाराष्ट्रातील चिरनेर येथे पण झाला होता. त्यानंतर जळगावमध्ये पण जंगल सत्याग्रह झाला होता. तर हा जंगल सत्याग्रह झालेला मित्रांनो परिसर आहे. आणि या परिसरामध्ये जे नैसर्गिक मित्रांनो झाडं आहे, जी वनराई आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. फक्त याला आपल्याला आता भावी पिढीच्या दृष्टीने ते टिकवायचं आहे. आणि असं आपलं जे जल जंगल आणि जीवन आहे, तर ते जल जंगल आणि जीवन आपण सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला पाहिजे. केवळ 1-2 लोकांनी, म्हणजे आता आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर एक पेड माँ के नाम हा एक मित्रांनो सगळ्याला आव्हान केलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाने जर एक झाड लावलं आणि त्यापेक्षाही लावलेली झाडं जगवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आजकाल पाहतो आपण की नवीन नवीन झाडं आलेले आहेत. ती झाडं खरोखरच आपल्या बायोडायव्हर्सिटीला आणि वनाला ती म्हणजे शोभणार आहेत का, किंवा ती खरोखरच लाभदायक आहेत का. म्हणजे वड पिंपळ अशी जी झाडं आहेत तर तशी झाडं आपण लावली पाहिजे. वड पिंपळासारखी चिंचेसारखी झाडं जर आपण लावली तर निश्चितपणे ते आपल्या निसर्गाला देखील एक फायद्याचं ठरेल. अशा पद्धतीनं मित्रांनो आजचा हा आपला जो ब्लॉग आहे तो आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. निश्चितपणे या हर्षीला भेट द्या आणि हर्षीच्या या नैसर्गिक वातावरणाचा आपण आनंद फॅमिलीसोबत घ्या. धन्यवाद.